उद्या सकाळी TV9च्या माध्यमातून याच्यासाठी बोलतोय की मला रात्री 4 वाजेपर्यंत सारखे संदेश होते राज्यात 15 दिवसापासून काय काय घडतंय आणि काल दिवसभरात आणि रात्रीत काय काय घडले हे सरकारमध्ये पण आणि विरोधी पक्षामध्ये पण दोघातही काय काय घडले आणि समाजात असंतुष्ट असणारे आत्मे की जे मराठ्यांच्या जीवावरती मोठे झाले मराठ्यांच्या जीवावरती त्यांचं आतापर्यंत दुकानं चालत होती मी गोरगरीब समाजाचं काम करायला लागलो त्यांना मी आता खपायला लागलो नाही मी खपत नाही त्यांना आता सरकारही मला शत्रू मानणार आणि हे 5-50 जण आहेत ते पण कारण यांना ह्यो कायमचा मुद्दा आता आरक्षणाचा संपायला लागला आणि बहुतेक यांना संपवायचा नव्हता हे असंच घोळत ठेवायचं होतं आणि त्याच्यावरती यांना मोठं होत राहायचं होतं अरे इतकं वाईट विचाराचं वागू नका तुमचं एकाचं कल्याण होईल तुमच्या पोराचं कल्याण होईल 1-2 पोरांचं तुमच्या घरातल्या कुटुंबाच्या तुमच्या बायकोचं चांगलं होईल तुमच्या बापाचं होईल पण माझ्या मायबाप समाजाच्या लेकरांचं वाटलं होईल याची भान ठेवा आणि अकली धरा जरा ह्या सरकारच्या एखाद्या मंत्र्यांचं ऐकून स्वतःच्या प्रसिद्धीसाठी स्वतः नेता बनण्यासाठी समाजाचं वाटोळं करू नका इथं आया बहिणीचे डोके फुटलेले ते अंतरवालीत तरी कोणाला हाव नव्हती नेता बनायची आणि पुढे होऊन काम करायची त्यांचे डोके यासाठी फुटले फुटू द्या पण माझ्या जातीला न्याय मिळू द्या 250 पेक्षा जास्त आपल्या भावांचे बलिदान गेलेत त्यांच्या आया बहिणीच्या कंपाळावरचे कुंकू पुसले त्यांच्या कुटुंबातला एक बी माणूस म्हणला नाही की मला नेता व्हायचंय आमचा जीव गेलाय नेता व्हायचं एक बी नाही म्हणलं उलट त्यांची अशी अपेक्षा आहे आमचा जीव गेलाय आमच्या नवऱ्याचा गेलाय आमच्या भावाचा गेलाय आमच्या लेकाचा गेलाय आमच्या बापाचा गेलाय त्यांचं स्वप्न फक्त आता पूर्ण करा त्यांचं स्वप्न होतं आरक्षण मिळालं पाहिजे त्यासाठी लढा आम्ही तुमच्या सोबत आहे इथं कोणाला नेता नाही व्हायचं मला सुद्धा नाही व्हायचं हे मराठ्यांचं आरक्षण मिळालं ना मी महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना प्रामाणिकपणे सांगतो आरक्षण मिळालं एखाद्या डोंगरात जातो मला काय काम करायचं नाही दुसरं मला नेता बनायचं नाही मला नेतृत्व करायचं नाही मला काय नाही करायचं फक्त या गोरगरिबांच्या लेकराच्या डोळ्यात आरक्षणामुळे अश्रू यायला लागले ते पुसायच्यात म्हणून मी काम करतोय पण ह्या हे तळपळलेले लोक जे आहेत ज्यांचं पूर्व बंद पडले यांच्याशी संगनमतानं कट रचण्याचं काम सरकारचे काही मंत्री करायला लागलेत आणि विरोधी पक्षातले सुद्धा काही करायला लागले त्यामुळे माझी त्यांना सुद्धा त्या 50-100 जणांना विनंती मराठ्यांच्या पोरांचं चांगलं व्हायला लागले तुमच्यामुळं जर समाजाचं वाटोळं होत असलं तुम्ही बाजूला राहा त्याच्या स्वार्थासाठी तुम्ही कोणाचं तरी ऐकून कार्यक्रम घेणार राज्यभर कुठं पत्रकार परिषदा घेणार किंवा तुम्ही कोणाच्या डिबेट करणार कोणाच्या चॅनलच्या हेड ऑफिसला जाऊन बसणार कोणी कुठं सोशल मीडियावरती टाकणार कोणी कुठं वेगळे प्रयोग करणार कुठं सभा घेण्याचा प्रयोग करणार कोणी कुठं रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करणार हे करू नका गोरगरीब समाजाच्या लेकराच्या चेहऱ्याकडे बघा तुमच्या स्वार्थासाठी आणि तुम्हाला नेता बनण्यासाठी समाजच नाहीये तुमच्या ताकदीवर लढा त्याला काढा बाहेर तुमच्या समाजावरती लढा तुम्ही तुमच्या नंतर ताकदीवरती लढा सरकारचं शिष्टमंडळ कोणाच्या समजुतीचं देणं घेणं नाही मला माझ्या समाजाचं देणं घेणं मी उभं आयुष्य या समाजासाठी दिलेलं आहे मी आजही मरायला भेट नाही आणि मी समाजाला सांगतो तिथं गेल्यावर छातीवर गोळ्या घ्यायची वेळ आली तरी मी झेलत मी माग हटत नाही फक्त तुम्हाला माझी आज TV9च्या माध्यमातून प्रामाणिकपणाने विनंती आहे या मनोज जरांगेने जी मराठा समाज जरी मी असलो नसलो तरी तुम्हाला सांगतो विचार मरू देऊ नका विचार बी नाही आणि आरक्षण मिळेपर्यंत शांततेचं आंदोलन बी थांबू द्यायचं नाही ही तुमच्या खांद्यावर जबाबदारी मी खेटायला त्यांना तयार आहे कोणी येऊ द्या सरकार येऊ द्या विरोधी पक्ष सुद्धा येऊ द्या सगळ्याशी खेटायला माझी तयारी आहे आणि कोण सरकारनं निवेदन पद्धत ज्या टीमा केल्यात त्यांचे सुद्धा मी खेटायला तयार आहे ज्याला